दरम्यान भाजप खासदारांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळातून चौफेर टीका होते, पाहूयात। मराठी भाषा मुंबईत मराठी भाषेचा सन्मान ठेवला पाहिजे आणि खरं तर दुबे कोण खासदार आहेत त्यांनी दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा त्यांनी मुंबईत यावं, आम्हाला वेळ द्यावी, म्हणजे त्यांना काय आहे मराठी कशी बोलता येते आणि कशी मराठी माणूस मराठी बोलून घेतो हे त्यांनी पाहावं। भाजपचे जर खासदार असं काही म्हणत असतील तर हा एक भाजपच्या माध्यमातून वारंवार हा रचण्यात आलेला मला डाव दिसतो। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्यांनी उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता। हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता। महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय तर हे आजचं नाही आहे। जेव्हापासनं देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं GDPला योगदान हे कोणालाही म्हणजे बाजूला करताच येणार नाही। आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो। आमच्याकडे कोणी येऊन धंदे लावल्यापेक्षा या मातीला ज्यांनी स्पर्श केला त्याचं सोनं झालं। कोणाच्या पक्षावरती जगतात ते त्यांनी त्यांच्या लोकांना इकडे विचारावं, इकडच्या लोकांना, आणि मग अशा तऱ्हेची वक्तव्य करावीत। परंतु तुमच्याकडे कोणती खाण आहे का, तुम्ही आमच्या पैशांवरती जगतायत आणि अशी जबरदस्ती जी आहे ती उर्दू भाषिकांवरती सुद्धा करावी असं देखील त्यांचं म्हणणं। बघा अशा तऱ्हेची बेताल वक्तव्य करून आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणतोय याचा त्यांनी विचार केला पाहिजे। इथे त्यांची जी लोक राहत आहेत, इथे त्यांची लोक वर्षानुवर्ष कामधंदा करतायत, या सगळ्यांची त्यांनी अडचण निर्माण करायची का, हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर ते करत असलेली वक्तव्य अतिशय गैर आहेत आणि त्याचा मला निषेध करायचा।